नमस्कार गाईज, तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर मी तर नॉन व्हेजिटेरियन, मला तर बिर्याणी खूप आवडते। तुम्हाला सुद्धा बिर्याणी आवडते का? जेव्हापासून आम्हाला ही रेसिपी माहित पडली तेव्हापासूनच बाहेरून बिर्याणी ऑर्डर करायचीच बंद केली। आधी चिकन स्वच्छपणे धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हळद, रेड चिली पावडर, धना मसाला, गरम मसाला आणि मीठ आणि चिकन मसाला, 1 वाटी दही चिकन मध्ये टाका। सर्व साहित्य मिक्स करून घ्या। अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवा। तर इथे आम्ही बासमती तांदूळ यूज करत आहोत, त्याच्यामध्ये खडे मसाले आणि मीठ टाकलं आहे। तर इथे उकळी आल्यानंतर आम्ही पाहिलं आहे भात शिजला आहे की नाही। त्याच्यानंतर आम्ही सर्व पाणी गाळून घेतलं आहे भाताचं। त्यानंतर कुकर मध्ये 1 वाटी तेल, खडे मसाले आणि अर्धा किलो कांदे, कांदा ब्राऊन फ्राय करून घ्या। कांदा ब्राऊन फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो चिकन परतून घ्या। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा चिकन मसाला टाका। नंतरला कोथिंबीर आणि पुदिना टाका आणि मिक्स करून घ्या। झाकण लावून 15 मिनिटं शिजायला ठेवा। 15 मिनिटांनंतर चिकन शिजलं आहे की नाही हे चेक करा आणि बासमती राईस टाका आणि एक लेयर करा। लेयर केल्यानंतर कोथिंबीर, कांदा आणि चिकन टाका आणि तशीच दुसरी लेयर पण करा। महत्वाची टीप, जर तुम्ही बिर्याणी बनवत असाल तर बासमती अर्धा किलो, कांदा अर्धा किलो आणि चिकन अर्धा किलो। आणि जर तुम्हाला कांदा लवकर फ्राय करायचा असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाका। मिठामुळे कांदा लवकर फ्राय होतो। आणि चिकन बिर्याणी झटपट करायची असेल तर बोनलेस चिकन यूज करा। आणि इथे आम्ही फूड कलर यूज केला आहे कारण की चिकन बिर्याणी सुंदर दिसण्यासाठी। आणि 2 मिनिटं झाकण लावून ठेवा। त्याच्यानंतर तुमची झटपट बिर्याणी रेडी। मला तर ही बिर्याणी खूप आवडली होती। जर तुम्हाला बिर्याणी स्वादिष्ट करायची असेल तर आंबट दही वापरू नका, फ्रेश दह्याचा वापर करा। आंबट दह्यामुळे चिकनला वास येतो। बिर्याणी इतकी मस्त झालेली की आम्ही नेक्स्ट डे परत बनवली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।